महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळेकडे कायम नाक मुरडणारे पालक आपण राज्यभर पाहत आलेलो आहोत। मात्र कोल्हापूर शहरातील महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्थिती काहीशी वेगळी आहे, कारण यावर्षी महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये प्रवेश हाऊसफुल झालेले आहेत। काय कारण आहे पाहूयात। कोल्हापुरातल्या महापालिका शाळांचा फेरफटका मारल्यास हेच चित्र तुमच्या नजरेस पडेल। आगामी शैक्षणिक वर्षासाठीचे सर्वच शाळांमधील प्रवेश हाऊसफुल झाले आहेत। शाळांमध्ये प्रवेशासाठी अक्षरशः झुंबड उडते। असेच फुलेवाडी शाळा, परत नेहरूनगर शाळा, तेमलाईवाडी विद्यालय, गबा पाटील विद्यालय, जाधववाडी विद्यालय, सगळीकडे हाऊसफुल बोर्ड या प्रत्येक शाळेमध्ये जर गेला तर त्या ठिकाणी पहिलीच्या ऍडमिशनसाठी हाऊसफुल बोर्ड असा लागलेला आहे। आमच्या तर शाळेत जयरंगनगर शाळेमध्ये आता वर्गखोल्या अपुऱ्या पडतात आणि त्या वर्गखोल्यांची उपलब्धता करावी लागणार आहे। इंग्रजी माध्यमांच्या स्पर्धेत ही गोष्ट साध्य करणं सोपं नव्हतं। त्यासाठी महापालिका प्रशासनानं विशेष उपक्रम सुरू केले। ई-लर्निंग, शाळा अंतर्गत फिल्म फेस्टिवल सारखे उपक्रम राबवून नव्या तंत्रज्ञानाची कास धरली। शाळेच्या वेळेव्यतिरिक्तही आमच्या शाळेतले सर्व शिक्षक काम करताना आपल्याला पाहायला मिळतात। शाळेत वर्षभरात सुट्टी दिवशीही आमच्या शाळेचे अध्यापनाचं काम चालू असते आणि इतर बाकीचे जे उपक्रम आहेत, कवायत स्पर्धा असू देत, सांस्कृतिक स्पर्धा असू देत, क्रीडा इतर असतील, या प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांना आमच्या वाव दिला जातो आणि तिथं त्यांचं नाव होतच। आपल्या शाळांसाठी पालिकेनं विशेष शिष्यवृत्ती सुरू केली आहे। पहिल्या 25 विद्यार्थ्यांना 2400 रुपये प्रमाणे 3 वर्ष 7200 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते। महापालिका शाळांची गुणवत्ता टिकून आहे काय, आणि हे टिकवण्यासाठी येथील शिक्षक, या शाळेत जरग शाळेतले शिक्षक, लक्ष्मीबाई कुठा जरग या शाळेतले शिक्षक तर सकाळी 11 ते संध्याकाळी 6-7 पर्यंत राबवत असतात काय। याला कारण म्हणजे माझी शाळा आहे की माझ्या शाळेची गुणवत्ता टिकली पाहिजे, या माझ्या शाळेची गुणवत्ता राज्यभर गेली पाहिजेत, यासाठी इथले शिक्षक परिश्रम घेत असतात। म्हणून आज या शाळेकडे पालकांचा ओढा जास्त आहे। खाजगी शाळांच्या पेक्षा इथं गुणवत्ता म्हणजे GTS स्कॉलरशिपमध्ये खूप चांगल्या प्रकारे म्हणजे शिक्षण घेऊन गुणवत्ता यादीमध्ये नंबर हा मिळवतातच। त्यामुळं माझं म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन चांगलाच आहे महानगरपालिकेच्या शाळेकडे। उत्कृष्ट अध्यापन पद्धती आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची जोड दिल्यास राज्यभरातील सर्वच सरकारी शाळांना अच्छे दिन येतील हे नक्की। रणजित माजगावकर, ABP माझा, कोल्हापूर।